माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांची तब्येत बरी नाही ही वस्तुस्थिती खरी आहे. परंतु तब्येत बरी नसताना देखील आम्हा सगळ्या मंत्र्यांना शिवसैनिकांना साहेबांनी आवाहन केलं आहे की ज्या पद्धतीनं कोकणामध्ये पाऊस पडतोय, महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतोय, तिथल्या सगळ्या नागरिकांना पावसाचा त्रास होऊ नये यासाठी मदतीसाठी सज्ज राहावं अशा पद्धतीचा आदेश माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे. मी देखील आता हा सहकार क्षेत्राचा कार्यक्रम झाल्यानंतर मी देखील जिल्ह्यामध्ये जाणार, कारण जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पाऊस पडतोय. सगळीकडे महाराष्ट्रात पाऊस सगळीकडे जोरदार दिसून येतोय, तर जो पावसाची पहिल्यांदा चिंता होती ती कमी होताना दिसून येते. मी आता काही ठिकाणचा जो आढावा घेतला MIDCच्या धरणांचा, तिथं आता मागच्या वर्षी एवढंच यावर्षी देखील पाणी साचतंय, म्हणजे पाण्याचा साठा होतोय. रत्नागिरीमध्ये मागच्या वर्षी यावेळी 33% पाऊस पडला होता. आता आज जर दिवसभर पाऊस पडला तर ते 33% आपण जाऊ शकतोय. परंतु या पावसामुळं कुठेही वित्तीय हानी होऊ नये किंवा मानवहानी होऊ नये यासाठी दक्षता घेण्याचे निर्देश आम्ही सगळ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. खड्डे पडले याच्यावर आरोप केले गेलेले आहेत. नाही, या संदर्भात देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि विशेषतः एकनाथ शिंदे साहेबांनी जे काही निर्देश द्यायचे, जे काही चौकशी करायचे ते निर्देश दिलेले आहेत. अमित साटम प्रकरणावरून राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना चांगलं कर्मचारी पत्र लिहिलं आहे. कसलं प्रकरण? आणि पाठीशी घालते असं मुख्यमंत्री पाठीशी घालतात असं राज ठाकरेंचं म्हणणं आहे. मुख्यमंत्री काय बोलत नाही त्यामुळे नेते कारवाई करायला हवी आहे. अमित साटम नाही, अमित साटम काय बोलले हे मला खरंच माहीत नाही. आणि राजसाहेबांनी जर पत्र मुख्यमंत्री महोदयांना लिहिलं असेल तर त्याच्या योग्य ती दखल माननीय मुख्यमंत्री महोदय घेतील. यूसीसी पे बोल दीजिए, यूसीसी पे महाराष्ट्र सरकार करने वाली एक यूसीसी लाने वाली महाराष्ट्र में, इसका क्या असर पड़ेगा सर? नहीं, मेरे ख्याल से ये कब लाने वाली है, कब लाने वाली है ये मुझको पता नहीं है. लेकिन कल, आज और वापस कल बहुत बारिश महाराष्ट्र में होने जा रही है. उसकी प्रिकॉशन लेने के लिए माननीय शिवसेना के मुख्य नेता एकनाथ शिंदे साहब ने हमको निर्देश दिए हैं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.